सर्वांना सविनय जय भीम. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग समाज, बाबासाहेब आंबेडकरांना मातंग समाजाबद्दल किती आपुलकी होती तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. मुंबई येथे नायगाव या ठिकाणी मातंग आणि बरेचसे पारधी बांधव त्या ठिकाणी राहत होते. त्यांची फार मोठी वस्ती होती आणि त्या ठिकाणी हिंदू महासभेचे डॉक्टर उदगावकर आणि डॉक्टर श्री कंठी हे त्या ठिकाणी समाज परिवर्तनाचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत होते. आणि मग त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक चळवळीला सुरुवात करायची होती. आणि मग त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक निर्णय घेतला की सामाजिक चळवळीला सुरुवात करत असताना ती सुरुवात माझ्या घरातून व्हायला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न उपस्थित केला की मला आता माझ्या घरातून सुरुवात करायची असेल तर मला मातंग समाजाचा मुलगा मला घरामध्ये वाढवायचा आहे, त्याला लहानाचं मोठं करायचं आहे. मी मातंग समाजाच्या मुलाला दत्तक घेईन. आणि मग असं बाबासाहेब आंबेडकर नायगाव या ठिकाणी गेले आणि उदगावकर आणि कंठींना म्हटले की मला मातंग समाजामधला एक मुलगा द्या. त्यांना सर्व पार्श्वभूमी सांगितली आणि त्यावेळेस डॉक्टर उदगावकर हे मातंग समाजातील एक सुस्वरूप मुलगा आणून बाबासाहेबांकडे देत आहेत. आणि बाबासाहेब त्या मातंग समाजाच्या मुलाला घरी नेत आहेत. घरी नेल्यावरती माता रमाबाई आंबेडकर आणि लक्ष्मीबाई हे त्या मातंग समाजाच्या मुलाला आंघोळ घालतायत, छान असे कपडे घालतायत. तो मुलगा 9 ते 10 वर्षाचा होता. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या मुलाला मुकुंदाला आणि यशवंताला घेऊन रोज संध्याकाळी फेरफटका मारत असत. आणि मग बाबासाहेबांचं हे रोजचं असत, कोर्टामधून यायचं आणि तिन्ही मुलांना घेऊन फेरफटका मारायचा. बरेचसे चळवळीमधले लोक नाराज झाले. चळवळीमधले बाबासाहेबांचे जे सहकारी लोक होती ते मंडळी नाराज झाली की बाबासाहेब आंबेडकरांनी एका मातंग समाजाच्या मुलाला घरामध्ये आणलं. असं बरंच खतखत चालू होती. आणि मग एके दिवशी मातंग समाजाचा तो मुलगा, त्याचा वडील घरी आले. त्यावेळेस बाबासाहेब कोर्टामध्ये गेलेले. त्या मुलाचे वडील आले घरी आणि मुलाला 2 ते 3 दिवसासाठी मी घेऊन जाणार म्हणून मुलाला घेऊन गेले. 3 दिवस उलटले तरी मुलगा परत आला नाही. मग बाबासाहेबांना चिंता लागली, मुलगा आला नाही. मग बाबासाहेब नायगाव या ठिकाणी गेले आणि बाबासाहेबांनी संपूर्ण नायगाव चक्का बघितला. तो मुलगा कुठेही भेटला नाही. मग शोधाअंती कळालं की तो मुलगा, त्याचं सर्व कुटुंब मुंबई सोडून स्थलांतर झालं, मुंबई सोडून गेलं. या पाठची सांगायची पार्श्वभूमी ही आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग समाज, बाबासाहेब आंबेडकरांचं मातंग समाजावरती एवढं प्रेम होतं. बांधवांनो, लक्षात घ्या, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाचा मुलगा का बरं घरी आणला? महाराचा मुलगा का नाही आणला? चांभाराचा मुलगा का नाही आणला? कुठल्या जातीचा बाबासाहेबांनी विचार नाही केला? तर सर्वात प्रथम जर का बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त प्रेम, सर्वात जास्त ममता जर कुठल्या समाजावर लावली असेल ना, तर ते आमच्या येथील मातंग समाजावरती बाबासाहेबांनी या ठिकाणी सर्वात जास्त प्रेम केलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, बांधवांनो, हे आमच्या येथील मातंग समाजातील बांधवांना, मातंग समाजातील शिक्षित तरुणांना हे कुठंतरी अभ्यास केला पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे की आंबेडकर घराणं, मग तिथं आंबेडकर घराणं आलं म्हणजे सर्व बौद्ध समाज त्या ठिकाणी आले. आणि बौद्ध समाज जसा बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध मातंग समाज प्रिय होता, आपुलकीचा होता, आज सुद्धा त्याचप्रमाणे प्रत्येक बौद्ध समाजातील व्यक्तीला, प्रत्येक बौद्ध समाजाला मातंग समाज हा आपलासा आहे, मातंग समाज हा प्रिय आहे. म्हणून बौद्ध समाज आज सुद्धा म्हणतोय की मातंग समाज हा आमच्या बौद्ध समाजाचा लहान भाऊ आहे. बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे. सर्वांना जय भीम, जय लहुजी, जय अण्णा.